नमस्कार, मी अश्विन बापट. तोंडी परीक्षा या निवडणूक विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांची मतपरीक्षा जवळ आलेली असतानाच राज्यासह देशाच्या राजकारणातले प्रमुख नेते माझाच्या या मंचावर तोंडी परीक्षेला सामोरे जात आहेत. आज आपल्या सोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्याजी. घोटाळे आणि भ्रष्टाचार याबद्दल नेहमी आग्रही भूमिका घेणाऱ्या किरीट सोमय्यांनी विरोधकांच्या अनेक नेत्यांची अडचण केली होती. अनेक वेळा आधी सोमय्या ट्विट करायचे किंवा माध्यमांसमोर बोलायचे आणि मग त्या नेत्याची चौकशी होत असे असंही त्यांच्याबद्दल बोललं जायचं. आता गेल्या वर्षभरापासून म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत आल्यापासून मात्र त्यांची कसरत होते असं बोललं जात आहे. याचं महत्त्वाचं कारण त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मवियाच्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत त्यापैकी अनेक नेते हे भाजपसोबत आता सत्तेत आहेत. त्यामुळे आरोपांच्या तलवारी चालवणाऱ्या सोमय्यांना आता ही तलवार म्यानात ठेवावी लागली अशी चर्चा आहे. या चर्चेकडे किरीट सोमय्या कसं पाहतायत? लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा प्लॅन काय आहे? मुंबईसह महाराष्ट्रातल्या राजकीय वातावरणाबद्दल त्यांचा नेमका अंदाज काय आहे? मिशन 45चं जे मिशन भाजपचे नेते वारंवार बोलून दाखवत आहेत त्यात किरीट सोमय्यांचा नेमका रोल काय? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या परीक्षेसाठी आपण किरीट सोमय्या यांचं स्वागत करूया. नमस्कार आणि धन्यवाद. रोज परीक्षा देतोय मी सध्या. आज सकाळी दापोली गेलो तिथेही परीक्षा घेतच होते. अच्छा. तर तोंडी परीक्षेमध्ये आता किरीट सोमय्या यांच्याकडनं आपण सविस्तर उत्तरं जाणून घेणार आहोत. वळूया पहिल्या प्रश्नाकडे. सध्या आता तुमच्याकडे वेळ भरपूर असेल ना, कारण आरोपच करायचे नाही आहेत कोणावर. आता आहे की ॲक्शन प्लॅन असतो आणि तो ॲक्शन प्लॅन सांगायचा नसतो. आज आपण पाहतायत, सकाळी मी अनिल परबच्या रिसॉर्टवर पोचलो आणि संध्याकाळी अमोल कीर्तीकर जे खिचडीचा काय हिशोब देत आहे त्यावर माझं लक्ष आहे. म्हणजे काम तेवढंच आहे, तसंच आहे. फक्त आचारसंहितामुळे फील्ड ॲक्टिव्हिजम थोडं कमी होणार. किरीटजी, अलीकडेच तुम्ही एक मुलाखत दिली होती ज्याची बरीच चर्चा झाली. तर त्या मुलाखतीनंतर तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल झाला, काही फरक पडला, काही पक्षाकडून काही? नाही, जे आहे ते ओपनच आहेत. अच्छा. ओपन सिक्रेट. आता मुलाखत, प्रेझेंटेशन, पण भारतीय जनता पार्टी आणि किरीट सोमय्या हे दोन वेगळे नाही आहे. की एक मुद्दा त्यात जरा थोडा जास्त की होय, उद्धव ठाकरे यांचा मातोश्रीचा मुंबई महापालिका माफिया कॉन्ट्रॅक्टरची कनेक्टिव्हिटी हे किरीट सोमय्यांनी शोधून काढली. आयुष्यात आजपर्यंत उद्धव ठाकरे, त्यांचे मातोश्री, माफिया कॉन्ट्रॅक्टर, त्यांचे पर्सेंटेज आणि ते पैसे कुठून कसे येतात, कुठल्या कंपनीत जातात आणि कसं ठाकरे परिवाराच्या खात्यात जातात हे संशोधन मी केल्यानंतर स्वाभाविक आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते असतो की इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज असतो, ते त्यात रस घेणारच. तो त्यांनी घेतला आणि तो जनतेपुढे मांडला. अजून तर अर्धा हिशोब आलेला आहे, अर्धा येणार. पण किरीटजी, म्हणजे हा आता प्रश्न तुम्ही जिथं जात असाल तिथं तुम्हाला विचारला जात असेल की ज्यांच्याबद्दल आपण इतके बोललो तेच आता आपल्या डोक्यावर आपल्या पक्षाबरोबर जेव्हा येऊन बसतात तेव्हा काय वाटतं? म्हणजे काय असती भावना? मी तुम्हाला जे सुरुवातीत शब्द म्हणालो ना की तुम्ही तोंडी परीक्षा म्हटलं, पण मी सकाळी उठून रोज स्वयंची परीक्षा घेतो आणि रोज स्वयंचे उत्तर परीक्षा देतो. कारण की हा प्रश्न, हा विचार रोज सकाळी माझ्या मनात येतो. रोज उठल्या झोप उडाली की हे येते, हे काय आहे. मग स्वतःची संघर्ष करतो की हे सगळे इतके घोटाळेबाज, इतके बदमाश, आता त्याच्या सोबत बसायचं, त्यांचं स्वागत माझा पक्षात किंवा सरकारमध्ये होत आहे, हे योग्य आहे का? मग स्वतःची परीक्षा देतो, उत्तरं लिहितो, स्वतःच पेपर चेक करतो आणि मग म्हणतो की फॉर द लार्जर इंटरेस्ट किरीट तुला आणखीन सहन करावं लागलं,
सॅक्रिफाईस करावं लागलं तर कर. महाराष्ट्राचा लार्जर इंटरेस्ट बघायचा आहे, देशाचा लार्जर इंटरेस्ट आहे. देशाचा लार्जर इंटरेस्ट माझ्या दृष्टीने म्हणजे माझं मत आहे त्यात अनेक दशकानंतर भारताला आता कणखर प्रधानमंत्री मिळाले. क्लॅरिटी आहे स्पष्टपणे. काल परवा त्यांनी सांगितलं की माझा देशात जर तुम्ही अतिरेकी पाठवल्याने काय हल्ला केला मी तुमचा घरात घुसून मारणार, ही बोलण्याची हिंमत याच्या आधी येत नव्हती कोणा. तर त्यांना प्रधानमंत्री करायचं आहे 400 पार. त्यासाठी महाराष्ट्रात 48 लोकसभेचा जागा हे खूप महत्वाची बाब आहे. पण ही जी भूमिका आहे की जर अतिरेकी पाठवाल तर आम्ही तिकडं घुसून त्यांना मारू आणि भ्रष्टाचार कराल तर आमच्या पक्षात घेऊन त्यांना मंत्री करू, तर ह्या दोन्हीमध्ये विसंगती आहे ना. निश्चितपणे आहे. म्हणून मी सांगितलं लार्जर इंटरेस्ट. पण काय इंटरेस्ट आहे म्हणजे इंटरेस्ट आणि देशाचा इंटरेस्ट बनवून बघताय. मग आता तुम्ही तोफ का नाही उघडत छगन भुजबळांविरोधात, अजित पवारांविरोधात, बाकीची जी मंडळी आहेत त्यांच्या विरोधात? मी तोच लार्जर इंटरेस्ट म्हणा. आता तुम्ही गप्प बसलायत पण मी ते लार्जर इंटरेस्ट कुठे आहे तो सांगतो. कुठे आहे? नाही दिसत नाहीये. लार्जर इंटरेस्ट इतका स्पष्ट आहे की महाराष्ट्रात लोकसभेचा 48 जागा आहेत. जर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचं, राहुल गांधीचं तसंच सरकार राहिलं असतं तर जे ज्या पद्धतीने फोर्जरी, फ्रॉड, चिटिंग करत होते, मी तर रोज अनुभव करत होतो. तुमचे पत्रकार माझ्या कार्यालयात घराबाहेर येऊन बसायचे तर त्यात उद्धव ठाकरेंनी प्रत्येकाला आम्हाला कुठलं ना कुठलं 2-5 वर्ष जेलमध्ये टाकलं असतं. आणि मग झालं काय असतं, 48 पैकी 40 लोकसभेच्या जागा त्यांच्या आल्या असत्या. म्हणून देशात आपल्याला स्वच्छ सरकार द्यायचं आहे, इथून 48 पैकी 40 खासदार निवडून आणायचे आहेत, म्हणून थोडं कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. पण कॉम्प्रोमाइज करताना आतापर्यंत झालेले आहेत त्याच्यावर जी कारवाई झाली आहे ती तशीच चालू राहणार. यापुढे जर भ्रष्टाचार त्यांनी केला तर त्याला सोडणार नाही. हा कॉम्प्रोमाइज केले आहेत आम्ही. नाही, पण जर तुम्हाला स्वच्छ सरकार जर द्यायचं असेल तर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही केले त्यांना बरोबर घेऊन तुम्ही स्वच्छ कारभार, स्वच्छ सरकार ही भाषा कशी काय करू शकता? मी स्पष्टपणे कबूल करतोय की मोठा भ्रष्टाचार, मोठा माफिया संपवण्यासाठी छोटा भ्रष्टाचार, छोटा माफियांना बरोबर घ्या. नाही, ऍडजस्ट केलं आहे. आणि ऍडजस्ट करताना क्लॅरिटी दाखवली आहे की तुम्ही जे केलेलं आहे त्याच्यावर जी कारवाई सुरू आहे त्यात हस्तक्षेप नाही. मी आणखीन एक इन्फॉर्मेशन देतो, तुमच्याद्वारा देतो की समजा भावना गवळीचं उदाहरण, त्यांच्यावर इन्कम टॅक्सची जी कारवाई चालू होती ती चालूच आहे. आता त्यांना अधिकार आहे अपीलमध्ये जाणं. 41 कोटीची नोटीस आली की तुम्हाला पैसे भरावे लागणार. आता सी कॅन गो इन अपील. पण कारवाई प्रताप सरनाईकची अटॅच केलेली प्रॉपर्टीपैकी एक पैसाही बाहेर नाही आला. अजूनही हसन मुश्रीफला जावयाच्या त्या कंपनीवरचा जो प्रॉब्लेम आहे तो तसाच आहे. हे जे पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग ह्याला म्हटलं जातं आहे की तुम्ही भ्रष्टाचार बाहेर काढायचा आणि नंतर त्यांना पक्षामध्ये घेऊन त्यांना संरक्षण द्यायचं, तर हा जो महाराष्ट्रामध्ये आणि देश पातळीवर पण हा आरोप तुमच्यावर होतोय, तर त्याला तुम्ही कसं नाकारू शकता? आणि माझ्या मनात फार क्लॅरिटी आहे की हे मी करत नव्हतो त्यावेळी सगळी लूटमार चालू होती. किती म्हणजे तुम्ही कोविडचा भ्रष्टाचार, हे सरकार गेल्यानंतर कोविडचे एक बदल घोटाळे बाहेर आले म्हणून 2 गोष्टी झाल्या. एक, ते घोटाळेबाजांना शिक्षा, सजा, कारवाई किंवा एक्सपोज करणं, आणि त्याच वेळेला पुढचे भ्रष्टाचारावर नियंत्रण. संपलाय आता भ्रष्टाचार महाराष्ट्रातला? नो, नाही, चालू आहे अजूनही चालू राहू शकतो किंवा होत पण असेल, पण एटलीस्ट त्याचं प्रमाण कमी झालं. नाही, आता असं आहे की आता सरकारमधल्या काही मंत्र्यांवर विरोधी पक्षांमधल्या लोकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. तर जर भ्रष्टाचार संपवायचा असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये आपण त्यांना सहयोग द्यावा महाराष्ट्राचं, देशाचं अंतिम हित साधण्यासाठी, असं तुम्हाला वाटतं का? 100%. माझ्याकडे मी एका मंत्र्यांनी आपल्या नातेवाईकाच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं. आत्ताच्या सरकारमधल्या नवीन सरकारचा, बरोबर आहे, आत्ताच. तर मी ताबडतोब ते फाईल आणि पेपर मंत्रालयात पाठवले होते
तर जे कोणी समजा अनिल परबने सांगितलं रामदास कदमचं, आमच्याकडे जे पेपर्स येणार त्याची मी डिपार्टमेंटला सांगणार की तुम्ही याची चौकशी करा, सिन्सिअरली सांगणार. आत्ताच्या सरकारमध्ये ज्यांनी मागे भ्रष्टाचार केले त्यांनी परत भ्रष्टाचार केला, मला नाही वाटत मोदीजी कधी त्याला माफ करणार. सवाल ही पैदा नाही होत आहे. म्हणजे माफ करणं म्हणजे काय आणि माफ न करणं म्हणजे काय? ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्या सगळ्यांना तुम्ही म्हणजे आता त्याला मांडीवर म्हणायचं का डोक्यावर घेऊन बसलाय म्हणायचं ते आपलं आपण ठरवू, पण त्यांना तुम्ही घेऊन बसलाय तर माफ करणार नाही या बोलण्याला तुमचा काय अर्थ आहे? सर्टेनली महाराष्ट्राच्या जनतेला एकदम माहित आहे की उद्धव ठाकरे नावाचा माफिया ज्या प्रकाराने तुम्ही फक्त उद्धव ठाकरेंच्या बद्दल बोलताय, पण बाकी तुम्ही अनेकांच्यावर आरोप केले होते जे आज तुमच्या सरकारमध्ये मंत्री आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही आता काही बोलणार नाही, त्यांना माफिया म्हणणार नाही, त्यांना दरोडेखोर म्हणणार नाही, त्यांना डाकू म्हणणार नाही. आता ते सगळे पवित्र शुद्ध सात्विक साधू संत बनलेले आहेत. मला असं वाटतं की पण माझे मागचे पण प्रेझेंटेशन चेक केले, कारण की उद्धव ठाकरे माझ्यावर जे 4 हल्ले झाले हे 4ही ते प्लॅनिंग आणि 5वी ते आणखीन घटना हे सगळी मातोश्रीमध्ये झालेली होती. फॉरगेट अबाउट किरीट सोमय्या, गिरीश महाजनवर, देवेंद्र फडणवीसवर, म्हणजे बाकी ज्यांनी भ्रष्टाचार केले असेल, ज्या कुठल्याही पक्षाचे असेल त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत ते मी कुठेही मागे घेतले आणि त्यांना संत म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, सवालही पैदा नाही होत आहे. आणि अजून आता त्यांनी नवीन जर भ्रष्टाचार करायचा प्रयत्न केला तर मला जिथे जावं लागलं मी जाणार. माझ्या भ्रष्टाचाराबद्दल आता नवीन भ्रष्टाचार, पण जुन्या भ्रष्टाचारांना आता ते झालं गेलं गंगेला मिळालं, आता जुन्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी बोलायचं? भ्रष्टाचारासंबंधी ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे, ज्युडिशियरी प्रोसेस सुरू आहे. मी तर एवढा निवडणूक आहे तरी सांगितलं ना की भावना गवळीला इन्कम टॅक्सची 41 कोटीची नोटीस आली. प्रताप सरनाईकची जी टिटवाळा येथील प्रॉपर्टी जप्त झालेली आहेत त्यापैकी एकही दमडीची प्रॉपर्टी रिलीज झालेली नाही. किरीटजी, तुम्ही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जर महायुतीत उद्या आले तर त्यांच्या विरोधात बोलणं बंद कराल का? कारण बाकीच्यांविरुद्ध तुम्ही बोलतच नाहीये, तुम्ही एकाचंही नाव घेत नाही, तुम्ही एवढ्यांवरती आरोप केलेत. आज उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी गुढीपाडव्याला निर्णय घेतला, मी महायुतीत येतो भाजपसोबत, तुम्ही बंद करणार त्यांच्या विरोधात बोलणं? उद्धव ठाकरे आणि संजय राऊतने जर प्रायश्चित केलं, अजित पवारांनी काय प्रायश्चित्त केलं, छगन भुजबळांनी काय प्रायश्चित्त केलं, भावना गवळींनी काय प्रायश्चित्त केलं, सगळं सांगा. सांगतो ना, मी बोलू? बोला ना. या उद्धव ठाकरेंनी जर प्रायश्चित केलं, उद्धव ठाकरेंनी या पुढे एवढी लूटमार, डकेती, माफियागिरी न करण्याचा स्वतः संकल्प केला तर मोदीजी कॅन टेक. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व बदल परत हे मुस्लिम लांगून तालनपणा हे सोडून दिला तर सर्टेनली जो कोणी व्यक्ती हे करणार. राहिली गोष्ट अजित पवार की भुजबळ की त्यांनी प्रायश्चित केलं की नाही, आम्ही कॉम्प्रोमाइज त्यांचा ज्या भ्रष्टाचारच्या घटना झालेल्या आहेत त्याबद्दल एकामध्ये पण मी कंप्लेंट मागे घेतली नाही. कुठल्याही ज्युडिशियरीमध्ये सरकार कॉम्प्रोमाइज कोणी केलं, तुम्ही का बीजेपीने? आता लार्जर इंटरेस्ट ऑफ द नेशन. हो, कोणी केलं? बीजेपीने केलं ना, कोण नाही म्हणतो. हे तुम्ही बोलताय, मी नाही बोलत आहे, बीजेपीने केलं. हो, तुम्हाला आपण आपलं कर्तव्य पूर्ण केलं. आपण 39 प्रकरणं बाहेर काढली, ते 39 व्यापक देशहितासाठी ती 39 मंडळी आता आपल्या पक्षाबरोबर आली, तर आपल्या आयुष्याची इतकी कर्तव्य आता झाली. आपण फार महत्त्वाचं काम केलं अशी तुमची भावना आहे आता? सर्टेनली 39 म्हणजे मुद्दा असा आहे, महाराष्ट्रात फर्दर लूटपाट थांबवली, दादागिरी थांबवली आणि हे सरकार गेल्यानंतर आता जे नवीन चांगलं वातावरण व्हायला लागल्यात, 48 पैकी 40 पेक्षा जास्त लोकसभेचे खासदार मोदीच्या मागे उभे राहणार. या 39 जणांनी प्रायश्चित्त घेतलंय असं तुम्हाला वाटतं? ते आता काही आता भानगडी करत नाहीत, भ्रष्टाचार करत नाहीत, सगळेजण शुद्ध चारित्र्यानं त्यांचा व्यवहार करतायत अशी खात्री आहे तुमची? मी कधी हे सांगितलं नाही आणि सांगणार पण नाही की ते पवित्र झाले हे ते. माझं म्हणण्याचं म्हणजे जर ते लूट करत होते, जर ते दरोडा घालत होते आणि जर ते तिकडं असताना घालत होते आणि इकडं असताना जर ते शुद्ध चारित्र्यवान झाले नसतील आणि इकडं येऊन जर दरोडेच घालत असतील तर मग त्यांच्याबद्दलची तुमची भावना, भूमिका का बदलली आहे? नाही, बदलली नाही आहे. त्यांच्याबद्दलचं म्हणजे जसं मी एक उदाहरण दिलं होतं ते आणखीनही प्रकरण लक्षात आलं की या पर्टिक्युलर प्रकरणात थोडं कमी जात आहेत
तर इमिजिएटली मी इंटरव्हेन करतो आणि करणार. तुमचा म्हणजे चॅनलद्वारा. पण तुम्हाला ह्या 39 जणांना इकडं आल्यानंतरची तुमची भावना काय की मस्त झालं, आपण मस्त काम केलं, ह्या 39 जणांची प्रकरणं बाहेर काढली आणि आता आपली तैनाती फौज म्हणून ते आपल्या बाजूनं आपल्या बरोबर उभे राहिलेत, याचा आनंद वाटतो का याचं दुःख वाटतं? 39 प्रकरण माणसं 39 नाही आहे आणि त्यातले पण नाही म्हणजे काही 1 2 3 पण करतो ना घोटाळे, 2 पण करतो. एक मला निश्चितपणे समाधान आहे की हे महाराष्ट्राच्या लोकांना पहिल्यांदा किंवा देशातल्या लोकांना हे वाटलं की एखादा पॉलिटिशियन पण भ्रष्टाचार करतो तर त्याला सदा होऊ शकते. कुठं झाली सजा? त्याला सदा होऊ शकते. अनेकांची कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी जप्त झाली, अनेकांना कोट्यावधी रुपयाची फिनान्शियल पेनल्टी झाली, म्हणजे इन्कम टॅक्स आणखीन काय, आणि अनेकांवर ज्युडिशरी क्रिमिनल कारवाई सुरू आहे. अनेकांना अटक पण झाली. कोणी एंटिसिपेटरी घेतलं, कोणी 2-5 दिवसासाठी गेलं, कोणी 2-5 महिन्यासाठी गेलं. संजय राऊतांना जी अटक झाली होती ती विनाकारण अटक झाली असं कोर्टानं म्हटलं होतं, मग त्याचं प्रायश्चित्त कोण घेणार? मला वाटतं संजय राऊत जे प्रेझेंटेशन करतात. नाही, कोर्ट ऑर्डरमध्ये असं आहे की संजय राऊत अरेस्टेड फॉर नो रिझन. क्षमा मागतो. तर कोर्टाचा ऑर्डरचा तसा अर्थ नाही आहे, तसा निघत नाही. तसा अर्थ ना, म्हणजे मी प्रेमाने सांगतोय की इमिजिएटली दॅट पर्सन विल गो फॉर क्वॉशिंग द FIR. इमिजिएटली, एक क्षण नाही थांबणार. विक्रांत बचाव. विक्रांतसाठी मी जे आयुष्यात केलं आणि शेवटी सरकारने सांगितलं की मधल्या राज्य सरकारने त्याला वाचवलं नाही म्हणून ते भंगार झालं, तर दुसरी युद्ध नौका घेऊन त्याला विक्रांत नाव दिलं. आणि विक्रांतमध्ये संजय राऊतनी 27 आरोप केले. 27 पैकी एकही आरोपात एक कागद पण तो देऊ शकला नाही. अब्रू नुकसानीचा दावा. आता संजय राऊतला 2 महिन्यात आहे ना राहुल गांधी होणार आहेत. आता बघा तुम्ही, 100 कोटीचा मेधा सुमयावर आरोप केला होता, आता ते कन्क्लुजनवर आलेले आहेत. 2 महिन्यात अब्रू नुकसानीचा दावा म्हणजे काय कळेल. तिसरा खिचडी घोटाळा. अमोल कीर्तीकरात जबाब देतोय म्हणून खिचडी घोटाळ्याचा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारावं, कारण की त्याचे 1 डझन लोकांना कोटी रुपये खिचडीची कन्सल्टन्सी म्हणून उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्याच्या खात्यात गेलेत. नाही, पण आज संजय निरुपमने सांगितलं की संजय राऊत होते त्याचे सगळे मुख्य सूत्रधार. खात्यात, त्याचा पार्टनरच्या खात्यात, त्याचा भावाच्या खात्यात खिचडी घोटाळ्याचे पैसे गेलेच आहेत. सविस्तर उत्तराचे किती? 10 पैकी किती आहेत? किती द्यायचे? 7. स्पष्टीकरण त्याला संदर्भास आहे पूर्ण 10 पुढचा. आणि आता आपण किरीट सोमय्या यांना योग्य पर्याय निवडायला सांगणार आहोत. ईशान्य मुंबईच्या जागेसाठी तुमच्या मते योग्य उमेदवार कोण? कोटक, कोटेचा की सोमय्या? खासदार परफॉर्मन्स म्हणून सोमय्या विल बी नंबर 1, पण तो पार्टी विजयादशमी ती घेई सारखे. अच्छा, हां, हे उत्तर आहे. बरं, येत्या कालावधीमध्ये, येत्या काळात कोणता नेता भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली जेलमध्ये जाईल असं किरीट सोमय्या सांगू शकतात? किशोरी पेडणेकर, भावना गवळी, रोहित पवार, अनिल परब, अमोल कीर्तीकर की प्रताप सरनाईक? एक नाव हळूहळू घे, म्हणजे त्यांची लिगल स्टेटस माझ्या लक्षात आहे. किशोरी पेडणेकर, त्यांना जामीन मिळाला आणि मिळेल. अच्छा. भावना गवळी, भावना गवळीला जामीन मिळेल कारण की तिचे फायनान्शियल फ्रॉड जास्त असल्यामुळे फायनान्शियल फ्रॉडमध्ये जामीन मिळेल. रोहित पवार जेलमध्ये नाही जाणार, त्यातर पण म्हणजे अरेस्ट होऊ शकते, पण बेल मिळू शकतो किंवा एंटिसिपेटरी. तुमच्या मते कोण जाणार? ह्या सगळ्यांना ज्यांना बेल मिळतो याचा अर्थ त्यांची अटक तर झालीच.
म्हणजे 2 मध्ये अटक होणार अंतर पण लगेच आहे. जामीन IPC मिळेल. मध्ये नाही, तुमच्या मते तुमच्याकडे आलेले सोडून द्या, जे तुमच्या विरोधात आजही आहेत त्यांच्यापैकी कोणी जेलमध्ये जाईल असं तुम्हाला वाटतं? जेलमध्ये आपल्याकडे जो जेलमध्ये आहे ना, ते ईडी मध्ये बेल मिळत नाही. अनिल परब आणि प्रताप सरनाईक 2च नावं राहिले आमच्या यादीत. आणि सांगतो, अनिल परब नी 3 बेलवर आहेत तो, म्हणजे ऑलरेडी ही हॅज बीन अरेस्टेड. आपल्याकडे कसं एक हे झालं लोकांमध्ये समज म्हणजे की ईडीने अटक केली की बेल मिळत नाही म्हणून तो जेलमध्ये, कारण की बेल लवकर मिळत नाही म्हणून 4-5 दिवसानंतर कस्टडीतून त्यांना जेलमध्ये पाठवलं होतं. अनिल परब 3दा अटक झाली. पण त्यांना आता ईडी त्याच्याकडे का नाही लागणार, ईडी सेक्शन, कारण की त्याचाही पार्टनर सदानंद कदमनी स्वतःचा अंगावर घेतला आणि तो 11 महिने जाऊन आला. आता द मेन आरोपी बेलवर बाहेर आला की मग परत त्याची अटक म्हणजे त्याच काळात त्याच्या ह्याच्यात एंटिसिपेटरी अनिल परबला मिळेल. योग्य पर्याय निवडामध्ये तुम्ही आरोप केलेले जे नेते आहेत त्यापैकी तुमचा आवडता नेता कोण? उद्धव ठाकरे, हसन मुश्रीफ, अजित पवार की नारायण राणे? माझ्या दृष्टीने मी ज्यांचे घोटाळे काढलेत त्यांनी त्या वेळी ती चुकीचं केलं होतं. ह्याच्याबद्दल माझ्या मनात नवीन पैशाची शंका नाही. त्यांनी ती चूक केलेली होती, अपारदर्शक व्यवहार केलेले होते. म्हणजे तुमचे चौघांपैकी एकही दुसरा कुठला एखादा गुण वगैरे आवडतो असंही नाही? नाही, आपण दुसऱ्या गुणाची चर्चा नाही. किती मार्क? आपण योग्य पर्याय निवडा. किती? 9. 9. हे परीक्षापेक्षा जास्त मार्क मिळणार. तोंडी परीक्षेतला आताचा सेगमेंट आहे, एका वाक्यात उत्तरे द्या. पहिला प्रश्न आहे, भाजपकडून सोमय्यांचा केवळ वापरच होतोय का? आता लोकांचा समज करून देण्यात काही लोक खूप प्रयत्न करतात, पण हा सोमय्या आज एवढा मोठा झाला आहे ते भाजपमुळे झाला आहे हे मी आज तुमच्या समोर सांगतोय. की काही वेळेला तुम्ही अचानक खूप पॉप्युलर झाला तर पक्षात पण त्याला जेलसीला काय म्हणतो आपण होत असते. राजनीतीमध्ये तंगड्या ओढण्याची ओढाताण असते. मी तुम्हाला आता पुढची गोष्ट सांगतोय. ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर अमित शहा 2018च्या शेवटच्या काळात गेले होते 4 राज्याच्या निवड, त्यावेळी सांगितलं हम 2 चीज मान्य नाही करेंगे, किरीट सोमय्याला मान्य नाही करणार त्याच वेळी सांगितलं होतं, आणि दुसरं आम्हाला सत्तेत वाटा पाहिजे. मग परत जे फेब्रुवारीमध्ये ज्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या दिवशी परत हे दोन्ही गोष्टी रिपीट केल्या. आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणजे मी सांगितलं त्या सुमितला, मला नका बोलू, तो तिथून मला हाकलणार, मला माहीत आहे मी उद्धव ठाकरेंना ओळखतोय. तो नाही, साहेबांनी परत फोन केला आहे की किरीटला बोलवा, आणि तिथून मला ते निघतच नव्हते, मातोश्रीवरून निघायला सांगितलं. आपण पॉईंट काय होता आपला, हां, तर ते जे 4 महिने होते ना, अनेक जण देवेंद्रजींना सांगायचा उद्धव को मिलने जाते, त्यांना समजवू की हे बाबा पक्षाचाच विरोध होता, तू किरीटचं हे नका करू. एखाद्याने ते एक मीटिंग ठरवली की मी जाऊन भेटायचं उद्धवना. आता नंतर काय कळलं सांगतो, हे 3 जण जात होते ना त्यापैकी काही लोक त्यांना सांगायचे तुम्ही जर आग्रही राहिला तर पार्टी किरीटला नाही उभं करणार, म्हणजे त्याला हिंट द्यायचे. आणि त्यातनं काही असं म्हणायचं तुम्ही माझं नाव लोकसभेसाठी सांगा, असं सगळंच होतं ते. किरीट सोमय्या एवढे आतोनात कष्ट करतात, घोटाळे बाहेर काढतात, मात्र घोटाळ्यांनंतर जेव्हा ते पक्षात येतात तेव्हा पक्ष त्यांना पवित्र करतो. आता बायकोनी एक मला वाक्य त्यावेळी सांगितलं आणि ते मी पाळलं, आता पण सांगितलं. मला म्हणाले यापैकी कुणाचाही पक्ष तुम्ही भविष्यात पण कधी घ्यायचा नाही, आयुष्यात घ्यायचा नाही. ज्यांचे घोटाळे काढलेत त्यांचा पक्ष घ्यायचा नाही, त्यांची बाजू मांडायची नाही, आणि हे तर जाहीर चर्चेत येणारच. त्यावेळी तुमची जी भूमिका आहे, ज्यामुळे पक्षाने तुम्हाला मोठं केलं आहे, तुम्ही नाही बदलायची. ज्यांना बाकी जे स्पष्टीकरण द्यायचं असेल योग्य केले ते देवेंद्र फडणवीस किंवा सांगणार. शेवटचा प्रश्न आहे, सिंचन घोटाळा झाला होता की नाही?
महाराष्ट्रात सिंचन घोटाळा झाला होता की नाही? म्हणजे जे मोदीजींनी सांगितलं होतं 70,000 कोटीचा घोटाळा दोन, आता त्याच्यापेक्षा पुढे मला काय बोलायला काही हेच नाही आहे. नाही झाला सांगतो तुम्हाला, म्हणजे ऑन रेकॉर्ड सांगतो. त्यात सिंचन घोटाळा जो झाला त्यात कॉन्ट्रॅक्टरवर केसेस फाईल झाले, फायनान्शियल पेनल्टी पण झाली आणि क्रिमिनल केस पण चालू आहे. तर सिंचन घोटाळा सिद्ध झाला. त्यातली पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट जी होती ते आता कसं त्याने की माझी पण एक मर्यादा आहे. मी इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आणि ज्युडिशरीपर्यंत घेऊन जाऊ शकतो, तर पुढचं पॉसिबलच नाही. पण तुम्ही तुमची याच्याकडे बघण्याची भावना काय आहे? मनात तर तेवढंच वाईट वाटतं. मग मजबुरी आहे, मजबुरी आहे की मजबुरी नाही, त्याला भ्रष्टाचार compromise करणारे सरळ तुमच्या डोळ्यासमोर सत्ता उपभोगताय. पण त्याचं कारण आहे की नाहीतर सगळंच लूटफार चालू होते. आता एवढी आहे आणि किमान ते आमच्या डोळ्याखाली असेल तर काहीतरी कंट्रोल होणार. तेवढंच किती किती त्याचे 7. आता काय कोण कोणास म्हणाले? यस. आणि आता किरीट सोमय्या यांनी सांगायचंय की कोण कोणास म्हणाले. मुलुंडचा पोपटलाल असं कोण कुणास म्हणालं होतं? म्हणजे खरं उत्तर द्यायचं का राजकीय म्हणजे मार्क मिळवायचं असेल तर संजय राऊत सांगायचं. संजय राऊत कुणाला म्हणाला? ते तर किरीट सोमय्या उद्देशून म्हणाला. हा ठीक आहे. हा पक्षाने पाळलेला वळू. नाही ते नाही माहित मला. म्हणजे विरोध मिळेल पक्षाने पाळलेला वळू नाही, वळू आलं लक्षात. ते कोण बोललं नाही. अनिल परब म्हणाले. अनिल परब तुम्हाला म्हणाले. आपण ते मला माहिती नाही. मला संजय राऊत अनेक वेळा बोलतात म्हणून तर आता पाठ झालं. सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री. बापरे, म्हणजे माझं वाचन कमी झालंय. उद्धव ठाकरे बद्दल म्हणालो मी. हा ते बरोबर आहे. मला वाटलं नवीन पार्श्वभूमीवर तो बोलतोय. तर मी म्हणालो तर म्हणजे एकनाथ शिंदेला सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री कोण. पण एक बघा, एक बदल आला की नाही सांगतो. हसायचं नाही. आता तुमची परीक्षा आहे. हसायचं नाही की सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं आम्ही म्हणायचो. आता नवीन मुख्यमंत्री आल्यानंतर कोणी मुख्यमंत्रींना म्हणत नाही, फक्त त्या निर्मल टावरच्या एजंट बद्दल खूप लोक बोलतात. त्या निर्मलच्या एजंट बद्दल मीच सांगितलं सगळं नोट बनवून दिली. अजय आतर मग त्याला खरंच माहित नाही. तुम्ही चालू लोक आहात पण त्याला खरंच नव्हतं आलं लक्षात. त्याला खरंच नाव नव्हतं. म्हणजे मी बोललो नाही बोललो, यांना तर माहीत कळलं होतं म्हणून तुझा ज्ञानात. पण तुम्ही आशरांवर म्हणजे आशरांवर मोठा आरोप करताय तुम्ही. आरोप नाही करत. त्याच्या कार्यपद्धतीत त्यांनी काही हे इश्यू जे घेतले होते ते त्यांना सांगितलं हे योग्य नाही आहे. देन इट वॉज करेक्ट. अच्छा, मग आता काही नाही आहे. आता काही आता नाही. जे माझ्याकडे येते त्याच्याच बद्दल मी बोलू शकतो ना. किती एक आलं ना अजय आता सांगितलं म्हणून तो द्या एवढी हिंमत केली. आता खरंच म्हणजे आता असं आहे की लोक एवढे सगळे घाबरतात मला की इथली मला भीतीच नाही. मला फक्त दिल्लीची भीती असते. किरीट सोमय्या यांच्याकडनं आता कल्पना विस्तार या सेगमेंटमध्ये आपण उत्तर जाणून घेऊया. आपण असं म्हणतो की भ्रष्टाचार लपवणं किंवा दडवणं हा पण एक भ्रष्टाचार आहे. तुमचं मत? निश्चितपणे भ्रष्टाचार लपवणे किंवा दडपणे आणि तुमच्यावर जबाबदारी आहे, तुमच्याकडे अधिकार आहेत, तर तुम्ही पण तुमचा कामाची भ्रष्टाचार करीत आहात. पण तुम्ही जर ते करेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर आय विल से इट इज पॉलिटिकल कंपल्सन की त्यांनी भ्रष्टाचार होऊ दिला नाही. भ्रष्टाचार होऊ द्या, नंतर त्याच्यावर कारवाई करा. मी संजय राऊतचं उदाहरण त्यावेळी जे ह्याचं देत होतो वाईनचं, तर माझ्यासमोर 2 पर्याय होते, 2 विकल्प होते की तो भ्रष्टाचार होऊ द्यायचा. त्यांनी तर वाईन पार्टनरशिप केलीच होती
आणि एप्रिलमध्ये केल्यानंतर अजित पवारकडे मोठी मीटिंग झाली आणि त्यात निर्णय झाला की आता वाईनला हे करायचं, ते करायचं, डिस्ट्रीब्युटरकडे हे करायचं. आता असं मी यांना सांगितलं, संजय राऊत संबंध काय वाईन बिझनेसची? कुठलाही बिझनेस नाही आयुष्यात केला आणि एकदमच वाईनची मोनोपॉली ज्याच्याकडे होते त्याच्याकडे पार्टनरशिप झाली, त्याचे 3 लोक डिरेक्टर झाले. तर त्यावेळी मी आणि देवेंद्र फडणवीस आमच्या दोघांचा फोनवर म्हणजे तर ते त्या बाबतीत ते आहे की नाही किरीटभाई रोखना चाहिए, म्हणजे होऊ द्या आणि मत सरळ करा असं नाही, रोखना चाहिए. आणि म्हणून ते थांबलं. ती फाईल जी आहे ना अजूनही तशीच आहे. निर्णय घेतलेला ते रद्द नाही झाला, परंतु एक्झिक्यूट नाही झाला. सॉरी. तुमचे दिल्लीतल्या नेत्यांशी तुम्हाला जास्त सपोर्ट आहे का महाराष्ट्रातल्या नेत्यांचा? दिल्ली. महाराष्ट्रातल्या नेत्यांचा नाही. महाराष्ट्राच्या नेत्यां हा काही प्रश्नाचा भाग नाही आहे. याला मार्क नाही आहे. महाराष्ट्रात काय झालं की जे महाराष्ट्रातली जी टीम आहे त्यात अनेकांचं पॉलिटिकल पदाचा उपयोग करून व्यवसायाला मदत करून घेणं. मी जरा जातो मोठे मोठे शब्द बोललो, यू गॉट माय पॉइंट. तर दिल्लीतलं जे सध्याचं सरकार आहे मोदी तिथं, त्यांचं एक जबरदस्त आहे की इथे जे मंत्री आणि नेते आणि आहे इन्क्लुडिंग खासदार, जर त्यांनी पॉलिटिकल पदार्थात स्वतःची इन्कम वाढवण्यासाठी किंवा भ्रष्टाचार तो धाड करून पार्टीसाठी डोनेशन घेतात, दॅट इज डिफरंट थिंग. पण हे लपून छुपून इथे प्रॉब्लेम असं झाला आहे की महाराष्ट्रात की मोठ्या प्रमाणात हे असल्यामुळे. आणि दुसरं काय झालं, ज्यावेळी उद्धव ठाकरे ते तुटलं 2019 मध्ये, हे तुमच्यापैकी काहींना लक्षात आलं असेल. अनेक महिने मे बी यू कॅन टेल अप टू 2021 फर्स्ट 6 months 7 महिने म्हणजे 28 नोव्हेंबरला शपथ घेतली तर जवळजवळ 20 महिने भाजपचे हितले अनेक नेते उद्धव ठाकरेची कॉम्प्रोमाइज करा, समझोता करा, त्यांच्याबरोबर सरकार बनवा, त्यांना राहू द्या मुख्यमंत्री. आणि एक तर प्रपोजलही तयार झालं होतं की भाजपचे 2 उपमुख्यमंत्री घेऊन त्याला मुख्यमंत्री करते. तर त्याच्यामुळे एक पहिलं मी सांगितलं आर्थिक त्यांना झेपणार नव्हतं. दुसरी गोष्ट त्यांनी अनेक कॉम्प्रोमाइज केले होते. तिसरी गोष्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही अनेक लोक फायली घेऊन जायचे. तर त्याच्यामुळे पण ही लोक जी आहेत एकच फक्त यात होते म्हणजे देवेंद्र फडणवीस. ही त्यांच्या डोक्यात क्लॅरिटी होती. इट मे बी ड्यू टू दिल्ली, पण त्यांचे स्वतःचं पण हे होतं. म्हणजे बाकी नाही. पण मग हे बाकीचे जे होते देवेंद्र फडणवीस सोडून बाकीचे जे भाजपचे नेते ज्यांनी म्हणजे कॉम्प्रोमाइजेस केले असं तुम्हाला वाटतं, तर त्यांच्याबद्दल दिल्ली सॉफ्ट का आहे? मग ते नाही सॉफ्ट, तुम्हाला दिसेल पुढे पुढे काहींवर मध्ये हे झालं पुढेही. किरीटजी मगाशी बोलता बोलता तुमच्याकडनं एक वाक्य निघालं, त्याच्यावरूनच कल्पना विस्तार करा. आता थोडंसं उत्तर दिलं तुम्ही त्याचं. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस नंबर 1 तर किरीट सोमय्या नंबर 2. पार्टी संघटन, पार्टी डिसिजन मेकिंग यात देवेंद्र फडणवीस आहे आणि किरीट सोमय्या कुठेच नाही. त्या काळात जे मीडियाने पण प्रचंड सपोर्ट केला, सिस्टम मधल्या चांगल्या लोकांनी जबरदस्त सपोर्ट केला, समाजाने जबरदस्त सपोर्ट केला. त्यामुळे किरीट सोमय्याची पॉप्युलॅरिटी त्यावेळी जबरदस्त होती, जबरदस्त. आज पण आहे. आज पण जर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस नंतर बीजेपीची पॉप्युलॅरिटी तर हे बघायला गेले तर किरीट सोमय्या ते रिझनेबल आहे, परंतु पॉवरमध्ये नाही. पण त्या अर्थानं जर देवेंद्र फडणवीस नंबर 1 असेल तर किरीट सोमय्या नंबर कितवा? नाही, पॉवरमध्ये 0. पॉप्युलॅरिटीच्या बद्दल म्हणतोय. नाही, पॉप्युलॅरिटीमध्ये आजच्या तारखेला पण कितवं नाही, म्हणजे जेवढे बाकी जे नेते आहेत त्यात किरीट सोमय्या जास्त आहे. म्हणजे आजही देवेंद्र नंबर 1 आणि किरीट सोमय्या नंबर 2.
हो, पॉप्युलॅरिटीमध्ये 100%. कारण की पब्लिकमध्ये फिरताना मी तो रोज अनुभव करतो, रोज. आज तिथे ह्याच्या ट्रेनमध्ये मी वंदे भारतमध्ये जात होतो, तर तिथे फोटो काढतात, येऊन चर्चा करतात. तर आमच्या डब्यात मी ते एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये होतो, तर एक दुबईहून फॅमिली आलो होतो, गोव्याला फिरायला जात होते आणि ते मूळ दिल्लीचं. त्याने ओळखलं, आले असतात म्हणजे काय ओळख नाही. आणि मग बघता बघता डिस्कशन सुरू झालं, हाय लेवल डिस्कशन फिनान्शियल. तर 8 लोक येऊन उभे राहिले, चर्चेत भाग घेत होते. म्हणजे गुड पॉझिटिव्ह. ऑलवर मोदी फॅन वॉट एव्हर इट इज, पण इंडिया ग्रोथ, दुबईमध्ये आमचं किंवा शेअर बाजार तर काय वाटतं इकडं. तर ते जे आहे मार्क किती 7 त्रिक 21, 31, 40, 48. 48. एकच माझं आहे ना चुकलं, म्हणजे मला त्याचा हे जाऊ दे, हे झालं ते एका वाक्यात उत्तर द्या, ते माझ्या लक्षात नव्हतं. त्यामुळे सविस्तर उत्तरं दिली. किरीटची तोंडी परीक्षा संपली आहे, पण एक प्रश्न. किरीट सोमय्या जर म्हणजे तुम्ही राजकारणात आहात, पण निवडणुकीच्या राजकारणात, सक्रिय राजकारणात जर किरीट सोमय्या पुन्हा आले, तर आजची जी लोकप्रियता आहे नंबर 2च्या किरीट सोमय्यांना काय व्हायला आवडेल? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा अर्थमंत्री का केंद्रीय अर्थमंत्री? मी वास्तविकता सांगतो, किरीट सोमय्याला तर कुठलंही पद मिळणार नाही आणि मला गरज नाही. मी BJP सांगतोय, लक्षात आलं. त्याला काम देत राहणार, पॉप्युलॅरिटी मिळत राहणार, पार्टी पण मान सन्मान करत राहणार. पण असं का वाटतं तुम्हाला पद नाही मिळणार असं का नाही, वाटतं? त्याचं कारण की नवीन जी सिस्टम जी आहेत दिल्लीवाले, की झालं आता बाकीच्यांना करू द्या, यंग जनरेशनना काम देणार, हे ते सगळं करणार. पण तुम्ही काय आवडणार हा वेगळा भाग आहे. नाही, भाजपचं ते धोरण आहे म्हणा 70 नंतर रिटायर. तुम्ही तसे वाटत नाही, तुम्ही अजूनही सक्रिय आहात, तुम्ही एनर्जी आहे उत्तम, सतत फिरत असता, तुम्ही ऍक्टिव्ह आहात तुम्ही. आणि आणखीन सांगतो, भाजपचा तर कुठलाही निर्णय नाही आहे, ते जनरल पण दिसतं 70च्या माणसाला. जनरल नाही रे, शिवालेलाही तिकीट देतात, नवऱ्यालाही देतात, बायकोलाही देतात. त्या व्यक्तीचं जनरल हा रूल असतो, पण त्या व्यक्तीचं वजन बघून देतात. मला घरी बसवल्यानंतर एवढं मोठं स्थान दिलं ना, मी तर सांगितलं ना. काय स्थान दिलं? आता आहे की एवढं जे घोटाळे काढू शकलो आणि त्यात एवढं ज्युडिशरी इन्व्हेस्टिगेशन, तर ह्या सगळ्यांचं सपोर्ट नसताना मला काही EDमध्ये एंट्री मिळाली असती का? CBDचे चेअरमॅनने अपॉइंटमेंट दिली असती का? किंवा सरकार आल्यानंतर मुंबई UOW म्हणा की मंत्रालयाचे वेगवेगळे 1-2 विषयांवर फक्त आमची वेगळी मतं झाली, 1-2 विषयांवर डिफरन्सेस आल्या. अदरवाईज तर मला सांगतात की आता मी सांगितलं नाही करणे येत आहे, तर देवेंद्रजी कधी मध्ये नाही आले. एखाद विषयावर आमचं तोही तुला माहित आहे, तो विषय बोलून वाला, बाकी कशातही नाही. आपण हे प्रगती पुस्तक या तोंडी परीक्षेमध्ये तुम्हाला देणार आहोत. हां, तर किरीटजी, तुम्ही ABP माझाच्या तोंडी परीक्षेत अतिउत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. फक्त ते करताना आपवर भाव ठेवू नका. जे भ्रष्ट आहेत ते भ्रष्ट आहेत, आपले भ्रष्ट पवित्र आणि इतरांचे भ्रष्ट असं करू नका. आणि सगळ्या भ्रष्टाचारांविरुद्ध पण मी इमानदारीत हा प्रयत्न करणार. 60 पैकी 48 गुण. शाळेची आठवण झाली आज? CAच्या परीक्षेची आठवण झाली. मी सकाळीला येत सांगितलं की CAच्या परीक्षेपेक्षा कठीण नसेल ना. किरीटजी, आज आपण इकडे आलात आणि या तोंडी परीक्षेला सामोरे गेलात. अनेक प्रश्नांची इतक्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे उत्तरं दिलीत. काही उत्तरं देताना तुमचा चेहरा देखील खूप बोलत होता, पण तुम्ही इकडे आलात आणि व्यस्त शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिलात. मनापासून आभार. पुढच्या सगळ्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा. यासोबत तोंडी परीक्षेमध्ये आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.